संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू। अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बुर्गे बीडहून केजला रवाना। सीआयडीचे अप्पर महानिरीक्षक सचिन पाटीलही बीडमध्येच। लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारं मंत्रिमंडळामध्ये। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांचा सरकारवरती हल्लाबोल। बीडमध्ये वेषांतर करून कानोसा घेण्याचाही सल्ला। कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणामधील नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर। 2 जण चौकशीसाठी ताब्यात। गटबाजीमधून हत्येचा कट रचल्याची माहिती। राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचा मृतदेह पिंपामध्ये आढळल्यानं खळबळ। शेजारी राहणाऱ्या आचार्याकडून अतिप्रसंग करून हत्या। फाशीच्या शिक्षेची मागणी करत नातेवाईकांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या। श्रीनगरला सुट्टीवर जाण्यापूर्वी शिंदे कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला। मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अमित शहांचीही घेतली भेट। भक्कम पुरावा येत नाही तोपर्यंत ईव्हीएम वरती आरोप करणं अयोग्य। सुप्रिया सुळेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य। युगेंद्रला फेरमोजणी अर्ज मागे घेण्याचा सल्ला दिल्याचीही माहिती। इलेक्शन बॉन्ड बंद झाल्यावरही भाजपला 2244 कोटींच्या रेकॉर्ड ब्रेक देणग्या, तर दुसऱ्या क्रमांकावरती कुठेही सत्ता नसलेल्या बीआरएसची कमाई। काँग्रेसला 289 कोटींच्या देणग्या। मराठवाड्यात 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये जेडपी शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येईना। विभागीय आयुक्तांच्या पाहणीमध्ये उघड झाली धक्कादायक बाब। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळा उभारणीच्या कामाला वेग। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार उभारणार 60 फुटांचा पुतळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।